क्वालिफाईड 2 चा सामनाला लवकरात लवकर चालू करण्यात द्यावा अशी विनंती असेल दोन्ही कर्णधार आणि संघाला आणि पंचांना सुद्धा. जास्त अंधार झाला तर काय दिसणार नाही, लवकरात लवकर चालू करावा. हॅलो हॅलो, पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. NTMM वर्सेस NVCC. पहिला षटक घेऊन येतो तो म्हणजे संदेश जाधव सामना करेल तो दिनू वसिटा. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलला आहे 1 धावेसाठी आणि संघाची धावसंख्या झाली ती 1. दुसरा चेंडू पंचांचा निर्णय 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 2. तिसरा चेंडू घेऊन येईल तो संदेश जाधव दिनू वसिटा याच्यासाठी. बघूया काय करतात ते. पुढे सतत मारला चेंडू सरळ परेश मांजरेकरच्या हातात आणि पहिला गाडी बाद होतो धावचीच्या रूपात तो म्हणजे मिलिंद सपकाळे. एंटोन संघाला पहिला गाडी बाद होतो. बाद झालाय मिलिंद यांच्या रूपाने. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत 1 गडी बाद करण्यात यश आले ते एमव्हीसी संघाला. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे एमव्हीसी संघाचा. पंचाचा निर्णय अवांतर धाव. सफेद चेंडू 1 धाव. चिब्बर संघाची धावसंख्या 3. 1 गडी बाद. चौथा चेंडू पुढे सतत मारला चेंडू सर कुणाल पोईपकरच्या दिशेने. सर हातात पकडून थ्रो करतो तो म्हणजे कुणाल पोईपकर आणि संघाला 1 धाववर समाधान मानावे लागेल ते म्हणजे एनटीएम संघ. संघाची धावसंख्या झाली ती 4. चेंडू 4 धावा 1 गडी बाद मिलिंद सपकाळच्या रूपात. 5वा चेंडू टॅपच्या रूपात 2 धावा. प्रमोद सपकाळचा फटका 2 धावेसाठी. फटका मारतोय तो म्हणजे प्रमोद सपकाळे 2 धावेसाठी. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे संदेश जाधव. सामना करेल तो प्रमोद सपकाळे. पुढे सतत मारला चेंडू सरळ चांपूरच्या हातात. पंचाचा निर्णय 3rd अंपायर. सात 1 षटकार संघाची संख्या 7. 1 गडी बाद.
दुसऱ्या षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रणित चांपूर. सामना करेल तो प्रमोद सपकाळे. बॅकफूट लेट कट मारतोय तो म्हणजे प्रमोद सपकाळे. संघाची धावसंख्या 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 8. दुसरा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे दिनेश वसिटा प्रणित चांपुरेचा. पुढे ससात मारला चेंडू आणि यशस्वी करतो. बॅट कट घेऊन गेली होती आणि रनआउट भेटतो तो म्हणजे एमबीसी संघाला. आणि दुसरा गाडी बाद होतो तो म्हणजे एनटीएमएस संघाचा. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे निखिल वसिटा आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे प्रणित चांपूर. तिसरा चेंडूचा सामना करेल. 2 चेंडू 1 धावा आतापर्यंत खर्च केले ते म्हणजे प्रणित चांपूर याने या षटकात. एक धावेसाठी मारतोय तो म्हणजे निखिल वसिटा आणि संघाची धावसंख्या 1 ने भर होते. संघाची धावसंख्या 9. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत या षटकात. 9 धावा एनटीएम संघाच्या. चौथा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण दाखवतो संदेश जाधव. 10 धावा. 4 चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केले ते म्हणजे प्रणित चांपूरने या षटकात. दुसऱ्या षटकात आणि संघाची धावसंख्या झाली ती 10. 1-2 गडी बाद. दुसऱ्या षटकात आणि वयातील पहिल्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येतो प्रणित चांपूर प्रमोद सपकाळेसाठी. आणि पंचांचा निर्णय बाद. प्रमोद सपकाळे बाद होतोय. धावचूक होतोय. बाद होतो तो एनटीएम संघाचा प्रमोद सपकाळेच्या रूपात. शेवटचा चेंडू प्रणित चांपूर यांचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण दाखवतो रोनित सावंत आणि एक धावे समाधान मानावं लागतील ते एनटीएम संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 11. आणि एनटीएम संघाला कळवण्यात येते की तुमचा आता रिव्ह्यू संपलेला. आता परत रिव्ह्यू घेऊ शकत नाही या इनिंग मध्ये तुम्ही. शेवटचा निर्णय षटक घेऊन येईल तो म्हणजे संघाचा गोलंदाज निखिल अनासुने. साइड आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा करेल तो म्हणजे निखिल अनासुने आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे निखिल वसिटा. निखिल टू निखिल. बघूया कसा होतो तो सामना. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येईल.
पुन्हा एकदा रोनित सावंत दाखवतो क्षेत्ररक्षण आणि एक धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे एनटीएम संघाची धाव संख्या झाली ती 12. दुसरा चेंडू विक्रम कनोजियाकडे. एक धाव बॅटेची कड घेऊन गेलाय लेग साईडच्या दिशेने आणि एक धाव भेटते ती एनटीएम संघाने विक्रम कनोजियाला. संघाच्या धाव संख्येत भर संघाची धाव संख्या झाली ती 13. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा चेंडू घेऊन येतो तो निखिल. आणि यष्टीची दोघं इकडे आणि याच प्रकारे चौथा गडी बाद होतो तो एनटीएम संघाचा. नवीन फलंदाज सुमित चोटेले चा सामना करेल तो निखिल अनासुने. आतापर्यंत या षटकात 3 चेंडू 3 धावा घेण्यात यश आले ते एनटीएम संघाला आणि 3 गडी बाद झाले ते एनटीएम संघाची धाव संख्या झाली ते 14. 3 गडी बाद. चार गडी बाद. चौथा चेंडू निखिल अनासुनेचा. सुंदर असा टोलालेला टॅपच्या रूपात 1 धावेसाठी सुमित चौटेलेकडून 15 धावा. पाच चेंडू 5 धावा आतापर्यंत शेवटच्या षटकात निर्णायकाच्या षटकात. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतो तो सुमित चौटेले. शेवटचा चेंडू निखिल अनासुनेचा. लिंबू निखिल अनासुनेचा खिशातून निघतो तो लिंबू. शेवटचा चेंडू सुमित चौटेलेसाठी. शेवटचा चेंडू कंटिन्यू. एक धाव डिक्लेअरच्या रूपात संघाची धाव संख्या झाली ती 17. 18 धावांची आवश्यकता ती एमबीसी संघाला क्वालिफाईड 2 चा सामना जिंकण्यासाठी. नजरेचा वार घोड घोड ज्याची वाणी वधार. एमबीसी संघाला क्वालिफाईड 2 चा सामना जिंकण्यासाठी एमबीसी संघाला 18 धावांची आवश्यकता. आपला माणूस आपला आमदार, आपला माणूस आपला आमदार, आपला माणूस आपला आमदार गणपत दादा गायकवाड. आनंदानं गाऊ किती आनंदानं दादांचं या नाव लौकिक सांगू किती आनंदानं नाचू किती आनंदानं गाऊ किती
आनंदानं, दादांचं या नाव लौकिक सांगू किती आनंदानं. साऱ्यांच्या हृदयाचा घेतला होता, हर्षून गेला माझा कल्याण गाव. साऱ्यांच्या हृदयाचा घेतला होता, हर्षून गेला माझा कल्याण गाव. आपला माणूस आपला आमदार, आपला माणूस आपला आमदार. आपला माणूस आपला आमदार, आपला माणूस आपला आमदार. आपला माणूस आपला आमदार, गणपत दादा गायकवाड. कला क्रीडा उत्सवात नेहमी ज्याचा सहवास, चालीरीती धर्म जात जपे माणुसकीचं नातं. कला क्रीडा उत्सवात नेहमी ज्याचा सहवास, चालीरीती धर्म जात जपे माणुसकीचं नातं. मातीचा Thank you, DJ. पुत्र ज्याला सध्या सुरू असलेला मातीची सामना. जाण, जिंकून घेतलं एमबीसी ज्याने संघाला 18 क्षेत्र. धावांची आवश्यकता. डीजे 18 धावांची आवश्यकता. विक्रम कनोजिया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे विक्रम कनोजिया. पहिला चेंडू 2 धावा घेण्यात यश येत आहे ते संदेश जाधवला आणि एक चेंडू 2 धावा. चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतो विक्रम कनोजिया संदेश जाधवसाठी आणि पंचांचा निर्णय नो बॉल आणि यास एक धाव अवांतरच्या रूपात संघाची धाव संख्या झाली ती 3. पुन्हा एक धावांतर धाव वाईटच्या रूपात संघाची धाव संख्या झाली ती 4. एक चेंडू 4 धावा आतापर्यंत खर्च केले ते विक्रम कनोजिया यांनी. लेट कट मारलाय तो संदेश जाधव यांनी ऑफसाईडच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यश आले ते एमबीसी संघाला. 2 चेंडू 5 धाव आतापर्यंत. स्वीपच्या रूपात एक धाव संदेश जाधव यांच्याकडून आणि संघाची धाव संख्या 1 ने भर संघाची धाव संख्या झाली ती 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा धावचीचा प्रयत्न आणि इकडे रोनित सावंत धावचीत आणि पहिला गडी बाद होतो. चार चेंडू 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहे विक्रम कनोजिया यांच्या षटकात. नवीन फलंदाज गोट्या मादळकर त्यांचा सामना करेल तो विक्रम कनोजिया. 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीपच्या रूपात एक धाव घेतोय तो गोट्या मादळकर आणि संघाची धाव संख्या 1 ने भर होते. संघाची धाव संख्या झाली ती 5 चेंडू 7 धावा. 1-2 गो. पाच चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू आणि हा डॉट पद्धतीचा चेंडू शॉट हुकलाय. स्वीप करायचा प्रयत्न होता गोट्या मादळकरचा पण शॉट चुकला आणि डॉट चेंडू भेटतो तो इंटर्न संघाला. संघाची धाव संख्या झाली 7. अजून संघाला विजयासाठी 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 11 धावांची आवश्यकता. ती म्हणजे संघाला विजयासाठी क्वालिफाय 2 चा सामना आणि दुसरा षटक घेऊन येईल तो म्हणजे सिद्धार्थ कांबळे उर्फ बाबू. उद्धव सामंत उदय सामंत ठीक आहे.
पहिला चेंडू बाबू कांबळेचा. पहिला चेंडू एक धाव. अरे बाबू लिहिले, बाबू सिद्धार्थ कांबळे लिहिलं असेल. एक चेंडू एक धाव. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश आले. ते सिद्धार्थ संदेश जाधव याला. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो बाबू कांबळे. बाबू बनसोडे मागून आवाज आला. बाबू बनसोडे नामकरण विधी झाली इकडेच. आणि पंचांचा निर्णय, धावचीतचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर असेल. पंचांचा निर्णय, धावचीतचा प्रयत्न होता इकडून एनटीएम संघाकडून. बघूया थर्ड अंपायर काय दाखवत होते. निर्णय असेल स्कोरर. थांब जरा 1 मिनिट थांबवा जरा. सामना स्कोरर 1 मिनिट सामना थांबवा. नवीन फलंदाज तो म्हणजे राहुल दोंडगे. कोणाकडनं आताच पंकज तातोडेकरनं आणि बंटी शिंदे यांच्याकडून 5,000 हजाराचं पारितोषिक लावले. ते बायच्यासाठी जर मॅच जिंकवल्यास 5,000 म्हणजे 10,000 त्यांच्या खात्यात जमा केले जातील. अवांतर धावेच्या रूपात एक धाव. बाबू कांबळे एमपी संघाच्या धाव संख्या झाली ती 9. 2 गडी बाद. 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा तिसरा चेंडू बाबू कांबळे. 3 चेंडू 2 धावा. 9 चेंडूत 9 धावांची आवश्यकता, ती म्हणजे एमव्हीसी संघाला. नऊ चेंडूत 9 धावांची आवश्यकता. बाबू कांबळे धावचित प्रयत्न होता. आपण प्रयत्न उकलाय आणि प्रयत्न सुद्धा उकलाय आणि संदेश जाधव वाचले. 4 चेंडू 3 धावा आले आतापर्यंत. टोटल 10 धावा. 8 चेंडूत 8 धावांची आवश्यकता, ती म्हणजे एमव्हीसी संघाला. आठ चेंडूत 8 धावांची आवश्यकता. बंटी शिंदेकडून प्रत्येक सिंगल साठी 100 रुपये देण्यात येतो बाळा जाधवला. 8 चेंडूत 8 धावा. आणि हा मिलिंद सपकाळकर पायाला लागून सरळ 1 धावेसाठी गेलाय तो. अजून एक संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता.
आणि विषय हेडकडे शेवटचा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे बाबू कांबळे. शेवटचा चेंडू असेल तो बाबू कांबळे यांचा संदेश जाधव साठी. पंचांचा निर्णय असेल तो. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय. बॉल आणि एक धाव भेटते डिक्लेअरच्या रूपात एमव्हीसी संघाला. एमव्हीसी संघाला एक धाव भेटते आणि अजूनही संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दूर दूर ज्याच्या नजरेचा वार गोड गोड ज्याची वाणी वधार हे दूर दूर ज्याच्या नजरेचा वार गोड गोड चॅटनी नंबरशी वाद घालू नये. पायाच्या लोकांचा दुबळ्यांना देई माया आधार खेळाडूंनी अंपरशी थोड्या दोन्ही पंचांना विनंती असेल लवकर लवकर मॅच चालू करावी. गायकवाड आपला माणूस कल्याणपूर्वचे आमदार या ठिकाणी उपस्थित होणार आहे. शेवटची मॅच सुरू करायची आहे. आपला माणूस आपला आमदार अजूनही 6 चेंडू 6 आपला धावांची माणूस, आपला आवश्यकता. आमदार थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तरी एमव्हीसी संघाला सर्वांनी शांततेत हा खेळ पूर्ण करावा. आमदार चषक 2023 एक खूप सुंदर मॅच या ठिकाणी चालू आहे. सर्व प्रेक्षक रसिकांनी हा खेळाचा आनंद घ्यावा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता एमव्हीसी संघाला. पाच धावेने सुद्धा विजयी ठरू शकतात ते म्हणजे एमव्हीसी संघ. सहा चेंडू 6 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि निर्णय षटक घेऊन येतो राहुल मकवाना. सामना करेल तो म्हणजे संदेश जाधव. क्वालिफायर 2 चा सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता ती एमव्हीसी संघाला. पहिला चेंडू घेऊन येईल तो राहुल. सुंदर असा प्रयत्न होता तो मिलिंद सपकाळचा रन वाचवायचा, पण त्यात ते अपयशी. आणि एक धाव समाधान मानतील ते एमव्हीसी संघाचे फलंदाज. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आताही. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका 2 धावेसाठी संदेश जाधवच्या बॅटीतून येतोय. 4 चेंडू 3 धावाची आवश्यकता आता. 4 चेंडू 3 धावाची आवश्यकता. क्वालिफायर 2 चा सामना जिंकण्यासाठी एमव्हीसी संघाला. चार चेंडूत
4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय 1 धाव डिक्लेअर. टॅपच्या रूपात थोडासा मारलेला फटका होता तो संदेश जाधव याच्याकडून. संघाची धावसंख्या झाली ती 3 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. 1 धावेने सुद्धा विजयी ठरता येते एमबीसी संघ. बघूया 3 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि एमएससी संघ विजय ठरतोय. क्वालिफायर 2-1 चा सामना. एमएससी संघ विजयी. अभिनंदन एमएससी संघ. ठरलेले आहेत ते संदेश जाधव उर्फ बाळा. हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो संदेश जाधव उर्फ बाळा. ह्या सामन्याचा सामनावीर कृपया संदेश जाधव उर्फ बाळा यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जावे.